महाराष्ट्र माझा मराठी न्यूज. प्रत्येक सणासाठी, प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव, ममता ज्वेलर्स उरण. शुद्ध सोनं, सुंदर दागिने, ममता ज्वेलर्स. पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक 14 चे अधिकृत उमेदवार श्री केतनराम भगत यांनी महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, भारतीय जनता पक्षातर्फे मला फॉर्म मागे घेण्यासाठी फोन येत होते. पाहूया सविस्तर बातमी. सर, 2026च्या निवडणुका महानगरपालिकेच्या पनवेलच्या चालू आहेत आणि या 14 क्रमांकाच्या प्रभाग क्रमांकामध्ये आपण निवडणुका लढवत आहेत. तर या कशा पद्धतीने आपण निवडणुका लढवत आहेत? नमस्कार. सर्वप्रथम तुमचं मी केतनराम भगत प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणुकीला सामोरे जात आहेत. तसेच माझे इतर 3 सहकारी मनीषा म्हात्रे, आर्या जाधव आणि लतीबाई शेख हे माझ्या प्रभागामध्ये निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत. साहेब, 2 जानेवारीला ज्या नाट्यमय घडामोडी घडल्या त्या तुम्हाला पण माहिती आहे. जे उमेदवारही फॉर्म मागे घेतले आणि ते आता बिनविरोध झालं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? कसं आहे साहेब, मी ही जी उमेदवारी घेतली ही उमेदवारी घेतली नाही आहे, तर मला हे दिलेली जनतेने जबाबदारी आहे. ही मी जनतेतून निवडणूक लढवत आहे. जेव्हा बालासाहेबांनी मला उमेदवारी देताना एकच सांगितलेलं, केतन तू हे प्रभाग हा पनवेल विभागातून हा शेतकरी कामगार पक्षाचा एक बालेकिल्ला आहे आणि इथं तुला निवडणूक लढवायची आहे. शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असताना आणि जनतेने मला या प्रभागातून एक जबाबदारी दिलेली असल्यामुळे त्याचाच वसा मी पुढे घेऊन जात असताना, तसेच हे भाजपवाले भारतीय जनता पक्षाचे लोक ज्या वेळेस फॉर्म भरलं त्यावेळेस खूप भाजपवाल्यांचे मला फोन येत होते की तू फॉर्म माघारी घे. फॉर्म भरायच्या अगोदरपासूनच माझ्यावर भाजपवाल्यांचं जबरदस्ती करत होते की तू फॉर्म भरू नकोस, तू माघारी घे, तू उभा राहू नकोस, समोर भारतीय जनता पार्टी आहे, त्यांच्याकडे खूप पैसा वगैरे, हे आधीपासूनच मला सांगितलं गेलं. पण मी ज्या इलेक्शनला मी ते सामोरं जाते त्या इलेक्शन ही मी घेतलेली संधी नाही आहे. तर ही मला दिलेली ही जनतेने जबाबदारी आहे. गावातील लोक माझ्यावर विश्वास ठेवून हे निवडणुकीत जनतेची सेवा करण्यासाठी मला जी जबाबदारी दिली ते स्वीकारून मी बाळासाहेब पाटील यांच्याकडे, शेतकरी कामगार पक्षाकडे, त्यांच्याकडून उमेदवारी मागण्यासाठी गेलो. तर मी एकटा नाही गेलो, तर माझ्यासोबत माझे संपूर्ण गावातील लोक हे माझ्या आले आणि त्यांनी मला ही निवडणुकीला उभे राहा म्हणून त्यांनी बाळासाहेबांना सांगून ही जबाबदारी मला दिलेली आहे आणि ती मी स्वीकारली आहे. तर ही जबाबदारी मी स्वीकारली असताना असे जर भारतीय जनता पार्टीचे लोक जर माझ्यावर दबाव तंत्र टाकत असतील, तर त्या दबाव तंत्राला न घाबरता त्यांनी मला फॉर्म भरल्यानंतरही माझ्यावर खूप दबाव आणला गेलाय का तू फॉर्म भरलास, तू माघारी घे, तुला मी इतके पैसे देतो, तितके पैसे देतो. इवन ज्या माझ्या लोकांवर, माझ्या ज्या मुलांवर जे केसेस केलेले आहेत, त्या जबरदस्ती केसेस केलेले आहेत की त्या केसेसही तुझ्या मागं घेतो मुलांच्या, तू त्यांना सांग की मी तुझ्या केसेस मागं घेतो, त्या मुलांना सांग तू, असं हे मला जबाबतंत्र टाकून जबरदस्ती करत असताना मी त्यांच्या आमिषाला, बोलतापाला कोणत्याही मी घाबरलो नाही आणि मी माझी जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी मी पूर्ण केलेली आहे. स्पेशली निवडून आल्यानंतर आपल्या या गरीब जनतेसाठी आणि तरुण मुलं आहेत यांच्यासाठी स्पेशली कोणता पवित्रा घेणार आपण? सर्वप्रथम मी ही जबाबदारी स्वीकारताना माझ्या प्रभागामध्ये मी पाहिलं की माझे जे तरुण वर्ग आहेत हे शिक्षित आहेत, पण त्यांना पुढे जॉबची संधी मिळत नाही आहे. शिक्षित असून सुद्धा हे वन फिरतात, पण त्यांना जॉबची संधी नाही. सर्वप्रथम माझा कल हा मुलांवर जॉब देण्याचा त्यांच्यावर जास्त कल असणार आहे, ती मी जबाबदारी त्यांची घेतलेली आहे. आता सर, निर्वाचित आपल्या इथे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून चालू आहे, दिबा पाटलांच्या नावाची बरीच चर्चा चालू आहे. नाव तर मिळालं नाहीये, परंतु जी आता मुलांना, तरुण पिढीला ते नोकऱ्याची संधी देते, याच्या संदर्भात काय आपण पवित्रा घेणार आहे? आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वप्रथम
दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव देण्यात यावे ह्याच्यासाठी आमचं खूप वर्षापासूनचं मागणं आहे. आणि आतापर्यंत ते अजूनपर्यंत विमाने उड्डाण केलेले आहेत, तरी सुद्धा दिबा पाटील यांचं नाव दिलेलं नाहीये. त्याची खंत तर मनात आहेतच. पण आता आम्ही स्थानिक प्रकल्पग्रस्त इथे या सिडको हद्दीमध्ये जे आमचे सिडको वसाहत आहे त्यांनी आमच्यावर अमानुष लाठीचार्ज करून ज्या पूर्वी माझ्या पूर्वजांचे जमिनी ॲक्विजिशन करून घेतल्या त्याच्यातून आम्हाला जे प्रकल्पग्रस्त बाधित केलं, पण आम्हाला त्यांच्यातून काही मोबदला मिळाला नाही. पण आता जी एअरपोर्ट जे आलेलं आहे इथं बनलेलं आहे स्वर्गीय दिबा पाटील, आम्ही त्यांना स्वर्गीय दिबा पाटील ह्या नावानेच एअरपोर्ट ओळखतोय, पण ते आता नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ह्या नावाने ओढत आहे. पण तिथे जॉब ज्या संधी आहेत त्या जॉबच्या संधीमध्ये मी त्यांच्या मुलांना जॉब देण्यामध्ये माझा हा खूप प्रयत्न आहे. आणि मी आतापर्यंत 20 ते 25 लोकांना तिथे जॉबसाठी पाठवलेले आहे. त्याच्यातून 4 ते 5 लोकांना संधी मिळालेली आहे. सर, आता सध्याची परिस्थिती अशी आहे का पनवेलमध्ये पाण्याची टंचाई, व्यवस्थित रस्ते नाहीये, ज्या आता याच्या गोष्टी झाल्या, रस्ते नाही आहेत, पाण्याची टंचाई ते येतच भागले, तर याच्या संदर्भात काय आपण विचार केलेला आहे? उमेदवारी स्वीकारताना सर्वात प्रथम मी माझ्या गावातील सर्व लोकांचे जी जबाबदारी त्यांच्याकडून मी स्वीकारली, सर्वात प्रथम ही मूलभूत गरजा त्यांच्या भागवण्यासाठी ही मी जबाबदारी स्वीकारली आहे. सर्वात मोठा प्रश्न हे पाण्याचा आहे. गावामध्ये पाणी टंचाई ही खूप प्रमाणात आहे. महिन्यातून तुम्ही 30 दिवस बघितला तर त्याच्यातले फक्त 20 दिवस पाणी येतो, 10 दिवस पाणी येत नाहीये. पाणी 10 दिवस येत नाहीये, पण पाणी कधी कधी लोकांना 1 तास येतो, तर कधी कधी पाणी तेही येत नाहीये. म्हणजे ते 20 दिवसात सुद्धा पाणी येत नाहीये. आणि पाण्याविना जीवन नाहीये, पाणी तर पाहिजेच. आणि पाण्याची टंचाई ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर त्यासाठी सर्वात प्रथम माझी लढाई जी असणार आहे, जर जनतेमधून मी निवडून आलो तर सर्वात प्रथम माझा हे जे धोरण आहे ते पाण्यावर. पाणी सर्वात पहिले प्रथम मिळालं पाहिजे. हा प्रश्न सर्वात पहिले मी महापालिकेत जाण्यानंतर मी ते मांडणार. आणि पाणी हे मिळालंच पाहिजे. हा प्रश्न सोडवण्याचा सर्वात जास्त वाटा माझा असणार आहे. नंतर 14 मध्ये जी महत्वाची अडचण आहे ती निवडून आल्यानंतर पहिल्यांदा कोणती प्रश्न हाताळणार आहे? प्रभागामध्ये मी आता प्रचार करत असताना मला खूप प्रमाणात अडचणी ज्या सामोरे आलेल्या लोकांकडून ते प्रचार करत असताना जे मला समस्या जाणवल्या, त्या समस्या सर्वात प्रथम आहे आपले इथे एक नागरीकरण आणि शहरीकरण 2 भाग आहेत. हा माझा प्रभाग एक नागरीकरणात आणि शहरीकरण अशा 2 विभागात येतो. मी नागरीकरण तर करण्याचा जर विचार केला तर माझ्या प्रभागामध्ये पहिले प्रथम पाणी तर नाही आहेत, रस्ते तर नाहीये, रस्त्यांची दुरावस्था आहे, खड्डे रस्ते आहेत, पण खड्डे जे पहिले पूर्वी केलेले कामं आहेत ते पेवर ब्लॉक आहेत, ते वरती खाली तुटलेले आहेत. गटारे फुटलेले आहेत. म्हणजे 8 वर्ष जे शासन आहे, प्रशासन आहे, त्या प्रशासनाने लक्षही दिलं नाहीये. तर हे अशा दुरावस्था असलेल्या मूलभूत गरजांवर जर शासन असेल, एक लोकप्रतिनिधी असेल, तर त्यामार्फत मी ती पूर्ण करण्याचं जरूर काम करेन. आणि ते करण्याचं माझं ध्येय आहे, धोरण आहे, आणि ते मी पूर्ण करणारच. सर, आता येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे. मतदान कशा पद्धतीने लोकांनी करावे आणि येणाऱ्या कोणी विरोधी पक्ष असेल त्याचे कुठल्याही याला आमिष न करता आपल्या कशा पद्धतीने मतदान करावं ही अपेक्षा आहे आपल्याकडे? सर्वप्रथम माझ्या अपोजिट जो उमेदवार आहे हो खूप धनगड आहे, पैशाने खूप मोठा आहे. पण तो पैशाने कसा मोठा आहे त्याची पूर्वस्थिती आम्हाला माहिती आहे. त्यांनी पैसे कसे कमवलेले आहेत. त्यांनी पैसे जे कमवले ते भ्रष्टाचाराने कमवलेले आहेत. गावात केलेला भ्रष्टाचार हा जगजाहीर आहे, हे सर्वांना माहिती आहे. त्याच्या विरुद्ध मी ही लढाई लढतोय. तो आतापर्यंत त्यांनी मी उमेदवारी मिळवण्याच्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केलेत, म्हणजे माझ्या मतदारसंघातून लोकांना त्यांनी फिरण्यासाठी नेलेले आहेत. इथं ट्रिप करा, तिथं ट्रिप करा असे नेलेत. आणि त्याच्यातून असं दाखवून दिलेलं आहे की बघा मी एवढे लोकांना फिरायला नेलेत. आणि त्यांच्या स्टेटसला मेसेज असं येतोय की ही बघा माझी पॉवर. तर ही पॉवर दाखवण्यासाठी त्यांना नेलेलं आहेत, विकासासाठी नेलेलं नाहीये. त्यांच्याकडे कोणतं धोरण विकासाचं नाहीये.
हे त्यांचं धोरण आहे, फक्त त्याची पॉवर दाखवण्याची आहे, त्याची पैशाची पॉवर आहे. त्याच्यानंतर त्यांनी खूप भ्रष्टाचार केलेला आहे. त्या भ्रष्टाचाराच्या जीवावर तो उभा आहे. आणि मला हे नागरिकांनी, सुज्ञ नागरिक, माझ्या गावातले, मला जाणून आहे, माझ्या समाज कार्यावर विश्वास ठेवून मला ही जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी घेऊन मी पुढे जात आहे आणि या निवडणुकीला सामोरे जात आहे. दादा 2025-26 ची आता ही निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. तुम्ही आता प्रचाराला सुरुवात तर खूप म्हणजे धूमधडाक्यात केलेली आहे. तुम्ही ज्यावेळी प्रचाराला जाता तेव्हा तेथील मतदारांचा तुम्हाला कसा प्रतिसाद असतो? मी आता सुरुवात प्रचाराला झाल्यापासून आतापर्यंत 20,000 लोकांना डोर टू डोर आतापर्यंत भेटलेलो आहे. माझा हा 30,000 लोकसंख्या असलेला, मतदारसंघ असलेला लोकसंख्या आहे, प्रभाग आहे. आणि आतापर्यंत मी डोर टू डोर 20,000 लोकांना आतापर्यंत भेटलेले आहे. त्यांच्या सर्वांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. जेव्हा आपण एखाद्याच्या दारात जातो तेव्हा आपल्याला समस्या समजते, पण आपण जर फोनवर समस्या घेतल्या तर आपल्याला समजत नाही, कोणी विचारते तर आपल्याला समजत नाही. जेव्हा आपण प्रत्यक्ष त्याच्या दारात जातो ना, तेव्हा ते आपल्याला समस्या त्याची समजते की यांची काय समस्या आहे. जेव्हा मी शहरात जातो, आता इथं वाढती वसाहत आहे, वाढत्या वसाहतमध्ये लोकांना विरंगुला नाहीये. त्यासाठी त्यांची पहिलं मागणी आहे की आम्हाला इथे गार्डन्स हवेत. त्यांची सर्वप्रथम मागणी आहे गार्डन्स. त्यांना गार्डन्स हवेत, त्यांना जॉगिंग ट्रॅक हवाय. नंतर त्यांचा दुसरा मोठा प्रश्न, अशी समस्या अशी आहे की त्यांना ट्रॅफिकला सामोरं जावं लागतंय. ते ट्रॅफिकची सर्वात मोठी त्यांची समस्या आहे. तर ही समस्या जाणून त्यांना मी आश्वासन न देता त्यांना मी सांगितलं, मी जबाबदारी स्वीकारलेली आहे म्हणून तुमच्या मी दारात आलेले आहे. मला तुम्ही ही जबाबदारी दिले, त्या अनुषंगाने मी तुम्हाला ही तुमच्या जी समस्या आहेत ते नक्कीच मी पूर्ण करेन. हा ध्येय घेऊन मी तुमच्या समोर आलेले आहे. मी अशी मागणी करतोय. येणाऱ्या निवडणुकीत मी 15 तारखेला निवडणूक आहे, या 15 तारखेला निवडणुकीला सामोरं जात असताना हे माझे सुज्ञान आणि अज्ञान मतदारांना एक हात जोडून विनंती आहे की ती माझ्या नावाच्या समोरील शिट्टीचं बटन दाबून मला तुम्ही भरघोस मताने विजयी करा. मलाच नाहीये तर माझ्या प्रभागातील 4ही उमेदवार यांच्या समोरील शिट्टीचं बटन दाबून आम्हाला मताधिक्याने निवडून आणा आणि विकासाला गती द्या, हे मी आवाहन करतो. आणि ते आव्हान मी स्वीकारून तुमची जी जबाबदारी स्वीकारले आणि आव्हान स्वीकारतो त्याचं मी पालन करेन. याच्यासाठी मला तुम्ही निवडून आणा, हीच माझी तुमच्यासोबत तुम्हाला विनंती करतो. दादा आता एक शेवटचा म्हणजे आता जो मेन जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो टॅक्स संदर्भात. आता तो आव्या जो टॅक्स लावलेला आहे तो जर आपली सत्ता आली तर तो टॅक्स इथल्या नागरिकांनी, इथली जनतेला तो माफ होईल का? नक्कीच. सर्वात मोठा प्रश्न भेडसावत आहे तो मालमत्ता कर, प्रॉपर्टी कर. हे फक्त गावातीलच नाहीये तर शहरातील लोकांनाही हा प्रश्न टॅक्सचा भेडसावत आहेत. आता जेव्हा मी प्रचार करत असताना मला सर्वात प्रथम हा मुद्दा समोर येते का आमचा प्रॉपर्टी टॅक्स इतक्या प्रमाणात आलेला आहे. म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स आहे, मालमत्ता कर इतका बोजा वाढलेला आहे, तो तुम्ही कसं समस्याचा हल कसं करणार. तर मी त्यांना एकच सांगतो, मला तुम्ही जी जबाबदारी देणार आहेत त्यानुसार सर्वात प्रथम मी ज्या वेळेस महापालिकेत जाणार त्यावेळी सर्वात प्रथम ही प्रॉपर्टी टॅक्स हा मुद्दा मी उचलणार. तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स कसं तुम्ही कमी कराल याच्यावर माझा जास्त भर असणार. प्रॉपर्टी टॅक्स हा बोजा आहे लावलेला, डबल प्रॉपर्टी टॅक्सचा डबल बोजा आहे, हा कोणच सहन होत नाहीये. आज तुम्ही बघाल, मी जेव्हा डोअर टू डोअर जातो तेव्हा तिथं समस्या तिथं सांगतात, पण तिथं मी ते लोक बघतोय, काही तर लोक असे ज्येष्ठ नागरिक आहेत, ते ज्येष्ठ नागरिक राहतात, त्यांना हे प्रॉपर्टी टॅक्स भरता येतच नाहीयेत. ते जगतात कशावर? पेन्शनवर. त्या पेन्शनवर त्यांचं आरोग्य बघणार की हे प्रॉपर्टी टॅक्स भरणार, ही सर्वात मोठी समस्या आहे. हे जाणून घेतल्यानंतर मी त्यांना बघितलं, साहेब मला विचारतात, तुम्ही जर आम्ही निवडून दिला तर आम्ही तुम्हाला निवडून दिला तर तुम्ही सर्वप्रथम आम्हाला प्रॉपर्टी टॅक्सचा हा बोजा तुम्ही कमी करा, हेच आम्ही तुम्हाला विनंती करतो. अशा जेव्हा समस्या येतात त्यांना आवर्जून ते सांगतो, सर्वात प्रथम माझी लढाई ही प्रॉपर्टी टॅक्सवर असणार आहे. आम्ही सत्तेत नसतानाही रोडवर बसून खूप आंदोलनं केलेत, खूप प्रॉपर्टी टॅक्स संदर्भात खूप आंदोलनं केलेत, जाब खूप वेळेला विचारलेत, पण तिथं प्रशासन आहे, प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही लढाई लढत आहोत. जर तुम्ही आम्हाला शासन म्हणून बसवला तर नक्कीच
प्रॉपर्टीचा बोजा आम्ही हा कमी करणार, लोकांचे प्रॉपर्टी टॅक्स हा कमी येईल असं आमचा ध्येय आणि धोरण असणार आहे आणि ते आम्ही करणारच. ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज.